नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल व गर्ल्स हायस्कूल कुंभोजमध्ये उत्साही कार्यक्रम. कुंभोज तालुका हातकणंगले येथे न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कुंभोज तसेच गर्ल्स हायस्कूल कुंभोज येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली. यावेळी राजेंद्र हायस्कूल आंबप येथील ज्येष्ठ शिक्षक किरण शेट्टे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवन कार्यावर भाषणाद्वारे प्रकाश टाकत त्यांच्या राष्ट्रभक्तीचा, इंग्रजांविरुद्धच्या संघर्षाचा आणि भारतभर केलेल्या जनजागृतीचा उल्लेख केला. विशेष आकर्षण ठरले ते इयत्ता 8वीतील विद्यार्थिनी रेहान नदाफ याचे भाषण. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन अतिशय ओजस्वी शब्दात सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन शीतल कांबळी यांनी केलं. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य कुरणे MA, सुतार RB, गवळी PS यांच्यासह शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यस न्यूज महाराष्ट्रासाठी सचिन लोंढे, कोल्हापूर जिल्हा न्यूज प्रतिनिधी. सोबत शिदूजी निंबाळकर, बाजीप्रभू देशपांडे. महाराजांनी बघितलं वर थांबलेले शत्रू पाटावर आहेत. महाराजांनी बाजीप्रभूंना सांगितलं, बाजी खिंड तुम्ही लढवा, काही मोजक्या जामोनिशाला विषय कराकडे जातो. बाजी खिंड तुम्ही लढवा, सगळी जबाबदारी बाजीवर. तरी बाजी असं नाही म्हणला, राज सकाळपासून अंग जरा कणकणच आहे, बाकी दुसरं कोण घावते का परत हायच केली. शिर तुटलं पण बाजीचं धड तलवार फिरत राहिलं. जबाबदारी पाळणं याला म्हणतात. हल्ली आमच्याकडे जबाबदारी टाळणं याच्याशिवाय दुसरा उद्योग नाही. हा बघा ना, या देशाच्या लोकशाहीने 18 वर्षानंतर आम्हाला मतदानाचा मूलभूत अधिकार दिलाय. आमची जबाबदारी आहे देशाच्या विकासासाठी चांगली माणसं सत्तेत यावी, यासाठी मतदान करावं. जबाबदारी आमची. किती टक्के जबाबदारी पार पाडतो? किती टक्के मतदान होतं आमच्याकडे? 20%, 40%, 45%, 50%, अगदीच डोक्यावरनं पाणी 60%, म्हणजे 40% लोक मतदानच करत नाहीत. मग त्यातला जगादा उठतो, देश भरकटलाय, भ्रष्टाचार वाढलाय, असं झालंय तसं झालंय. तू ग, तुला तुझ्या मतदानाची जबाबदारी पाहता येत नाही, तू काय सांगतो? तुला बोलायचा अधिकार नाही, अजिबात नाही. ज्या दिवशी माझ्या देशात 100% मतदान होईल त्या दिवशी एकही चुकीचा माणूस सत्तेत आलेला नसेल, एकही. आणि मला एक कळत नाही, काय अडचण काय मतदान करायला? मतदान करायला काय पैसे पडतात? हल्ली मिळत आहेत. ती एक शोकांतिका आहे आमच्या लोकशाहीची. अहो ते जाऊ द्या, आमची पोरं असतात 2 व्हीलरवर, बाईकवर बसलेली, संकट रस्त्याने चाललेले असतात, भयानक स्पीड. अचानक पुढे बोर्ड लागतो नो एंट्री. आता बोर्ड लागलाय नो एंट्री, प्रवेश निषिद्ध. या रस्त्यानं नका जाऊ तरी मागचा पुढच्याला म्हणतो घाल की, त्याला काय होते? ते घालतं नो एंट्रीत गाड्यात. मग त्या हवालदार येतो, पावती फाडा. हो साहेब घ्या ना मिटून. नाही 200ची पावती फाडा. ओ साहेब घ्या ना मिटून. नाही पावती फाडा. ओ साहेब घ्या ना मिटून. त्यांचं कसं तसं तिकडे मिटवलं जातं. त्यांची गाडी तिथनं जरा पुढे येते आणि गाडी जरा पुढे आली की मग मागचा पुढच्याला म्हणतो. भ्रष्टाचार लईच वाढलाय नाही. ते हवालदार का तुझ्या घरी आलता काय? ते बिचार निमूटपंथीची ड्युटी करते, त्यालाही कामाला लावला. शर्टाचं पहिलं बटन चुकलं की बाकीची बटन आपोआप चुकत जातात, आणि शर्टाचं पहिलं बटन बरोबर लागलं की बाकीची बटन न पाहताही बरोबर लागतात. पहिली चूक आपली असते. आपण सरळ चालू ना, बाकीची दोरीतच चालणार. दरअसल आपण आपली जबाबदारी पार पाडतो. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.